बघा, कुठल्या व्यक्तीच्या कुणाशी फोनवरती संभाषण होतं याच्यावरती काही निर्भर नसतं. फोनवरती काय संभाषण होतं याच्यावरती अनेक गोष्टी निर्भर असतात. त्यामुळे पोलीस याच्यामध्ये तपास करत आहेत. खरात पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते पोलीस हे जनतेच्या समोर आणतीलच आणि जे कोणी दोषी असतील याच्यामध्ये त्या सर्व दोषींवरती कारवाई होईल. आपल्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक मूव्हमेंट चालू झालेली आहे. या सांस्कृतिक मूव्हमेंटमध्ये आपल्या देशाची जी तरुण पिढी आहे, युवा पिढी आहे, जेन नेक्स्ट ज्याला आपण म्हणतो, ते भजन जॅमिंगच्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करताना मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसत आहेत. आणि भजन जॅमिंगच्या कॉन्सर्ट्सच्या माध्यमातून आपलं जो मूळ आहे, आपले जे रूट्स आहेत, आपली प्रथा, परंपरा, संस्कृती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. या प्रथा, परंपरा, संस्कृतीशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की ही फार स्वागतार्ह अशा प्रकारची ही गोष्ट आहे. आणि आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे जे स्वप्न आहे की 2047 मध्ये भारत एक विकसित राष्ट्र झालं पाहिजे, विकसित राष्ट्राच्या निर्मितीच्या दिशेने आपल्या जेन नेक्स्टनी, आपल्या तरुण पिढीनी हे सुरू केलेली एक फार उल्लेखनीय अशा प्रकारची ही मूव्हमेंट आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीनं आज एका भजन जॅमिंग कॉन्सर्टचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि ते स्वागतार्ह आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.